कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी त्यांनी आपल्या कारवाईचा बडगा उचलला असून त्याप्रमाणे कारवाई सुरू केली आहे। कोपरगाव शहरामध्ये गायीची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गुप्त माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यमनाजी सुंबे, बबन तमनर यांना कोपरगाव शहरालगत आयशा कॉलनीमध्ये पाठवलं। पोलिसांनी एका घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये छापा टाकला असता तेथे गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्रीला ठेवलं असल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांनी पंचायतसमक्ष 200 किलो गोमांस आणि इतर साहित्य जप्त केले। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल यमनाजी सुंबे यांच्या फिर्यादीवरून शफीक शरीफ कुरेशी, शाहिद शेख यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी 16 जणांना हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या आहेत। यामध्ये आसिफ रफीक कुरेशी, पापा फकीर मोहम्मद कुरेशी, मोहम्मद शरीफ कुरेशी, तौहीद कुरेशी, शबीर कुरेशी, अलीम कुरेशी, मज्जू कुरेशी, सत्तार कुरेशी, रऊफ कुरेशी, आरबा कुरेशी, सोनू कुरेशी, जब्बार कुरेशी, अमर कच्छी, समीर कुरेशी, युनुस सय्यद यांचा समावेश आहे। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।